हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. नेमकं रोगनिदान. रुग्णालयाकरता कोणत्या वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे त्याची एक यादी बनवून प्रथम मी HMला दिली. त्यांनी यादी वाचली आणि ते आश्चर्याने म्हणाले, मॅडम, यातल्या जवळपास सगळ्या गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच आहेत. हो, पण मग मला त्या कुठेच कधी दिसल्या नाहीत. मी गोंधळून म्हणाले. HMने कोठाराचे व्यवस्थापक मिस्टर राजेश यांना बोलावलं आणि म्हणाले, मॅडमना कोठारात घेऊन जा आणि त्यांना जे जे काही लागेल ते दाखव. प्रत्येक रुग्णालयात एक कोठार असतं जिथे औषधं, नवी उपकरणं, चादरी इत्यादी गोष्टींचा साठा असतो. प्रत्येक विभागाला त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार या कोठारामधून साहित्य मागवावं लागतं. मग आम्ही कोठारात गेलो. राजेशचंही तोंड ओटी बाबूसारखंच पानाने लाल लाल रंगलेलं होतं. त्याने कोणत्याही प्रकारचा विरोध न दर्शवता मला पूर्ण सहकार्य केलं आणि आमच्यासाठी संपूर्ण कोठार खुलं करून दिलं. नंतरचे 2-4 तास गीतिका आणि मी गुप्तहेर असल्याप्रमाणे त्या कोठाराचे कोपरे तपासले. सगळी खोकी आम्ही उघडून पाहिली आणि सगळे रॅक्स तपासले. हे रॅक्स धुळीने भरलेल्या चादरींनी झाकून ठेवलेले होते. हे सगळं तपासत असताना आमच्या अंगाला जाळी जळमटं चिकटली आणि कोळीही अंगावर येऊन पडले. कोठाराचा व्यवस्थापक आमच्याकडे गमतीने पाहत उभा होता. गीतिका, असं वाटतंय की आपण CBIची धाडस टाकली आहे, मी म्हणाले. प्रत्येक वेळी आम्हाला हवं असलेलं एखादं उपकरण किंवा काही वस्तू सापडली की आम्ही जणू खजिना सापडल्यागत आनंदाने ओरडत होतो. मॅडम, इकडे या, इथे 4 स्टेथोस्कोप आणि नवं कोरं BPचं उपकरण आहे, गीतिका म्हणाली. अरे मैडम, इतना अंदर मत घुसिए, गिर जाएंगी. कुछ सामान बहुत साल से अंदर पड़ा है. मी खोक्यांच्या ढिगावर चढून एका लांबच्या कोपऱ्यात हात घालायचा प्रयत्न करत होते तेव्हा राजेश ओरडला. मला खोक्यांच्या ढिगाऱ्यात एक भला मोठा खोका दिसला होता. काही तासात आम्हाला हवं होतं त्यातलं जवळपास सगळं मिळालं. ती सगळी उपकरणं कित्येक वर्षांच्या धुळीच्या थराआड पडून होती. त्यातली कितीतरी तर नवी कोरी होती. त्यांचं वेष्टनही उघडलेलं दिसत नव्हतं. काही उपकरणं तशी मोडलेली असली तरी फक्त एखादा बल्ब किंवा काही बोल्ट दुरुस्त केल्यावर काम भागणार होतं. ही उपकरणं कोणीच मागवली नसल्याने अनाथ असल्यासारखी त्या खोलीत पडून होती. काही वेळाने आम्हाला एक मोठा खोका सापडला आणि तो उघडताच आतून अक्षरशः डझनावारी टोप्या, मास्क, शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला गुंडाळायची कापडं आणि ऑपरेशनच्या वेळी वापरायचे स्क्रब्स बाहेर पडले. स्क्रब्स म्हणजे शल्यविशारद शस्त्रक्रियेच्या वेळी घालतात ते कपडे. गीतिका आणि मी अविश्वासाने एकमेकींकडे पाहिलं. एखादी सोन्याची खाण सापडली असल्यासारखं मला वाटत होतं. जर सगळं साहित्य इथं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तर मग प्रसूती कक्ष आणि ओटीची अवस्था इतकी वाईट का? संतापून मी विचारलं, राजेशजी, हे सगळं काय आहे? या टोप्या, हे मास्क ओटीमध्ये का नाहीत? कोणीही लोक ओटीत येत जात असतात आणि खुशाल म्हणतात की सरकार काही टोप्या बिप्या पुरवत नाही म्हणून. मी काय करू? कोणीच येऊन इथलं साहित्य नेत नाही, तो स्वतःचा बचाव करत म्हणाला. मग पुढे सांगू लागला, अहो मॅडम, कोणाला काही पडलेली नाही आहे. उपकरणं बिघडली की परिचारिका इथं येऊन ती टाकून देतात. मी ती दुरुस्त जरी करून घेतली तरी त्या परत घेऊन जात नाहीत. मी पुन्हा पुन्हा आठवण केली तरी ते घेत नाहीत. मग माझाही रस संपून जातो. इथे तर कोणालाच काम करायची इच्छा नाही आहे. सब खतम है, सब खतम है. हे वाक्य मी इथल्या इतक्या लोकांच्या तोंडी इतक्या वेळा ऐकलं होतं. सुस्कारा सोडून मी खुर्चीत बसले. कोठाराचा व्यवस्थापकच साहित्य द्यायला नकार देतो असं आधी मला परिचारिकांनी सांगितलं होतं. आता कोणावर विश्वास ठेवायचा हेच मला कळेना. प्रसूती कक्षापासून हे कोठार फक्त अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर होतं, पण त्यांच्यात काहीही समन्वय नसल्यासारखी परिस्थिती होती.
HMने कितीही साहित्य खरेदी करू दे, सरकार या रुग्णालयासाठी कितीही पैसा ओतू दे, अशाने प्रसूती कक्षापर्यंत आवश्यक गोष्टी कधीच पोचल्या नसत्या. इथे कशाचीच कमतरता नव्हती, तुटवडा नव्हता हे मला स्पष्टपणे समजलं. नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक प्रकल्पांमधून विविध योजनांमार्फत पैसा ओतत होतं. पण हे बिघडलेले दिवे, बोल्ट, समन्वयाचा अभाव, कोणीही जबाबदारी न घेणं, आळस आणि बेफिकिरी यामुळे ही व्यवस्था अशी निष्क्रिय बनली होती. प्रत्यक्ष मैदानात उतरून या गोष्टींचा बंदोबस्त करायची गरज होती. तिथे तपास झाल्यावर आम्ही लगेचच प्रसूती कक्षात गेलो. न जाणो तिथेही असाच काहीतरी दडलेला खजिना मिळेल. नशिबाने रंजू सिस्टर ड्युटीवर होती. मग आम्ही पुन्हा गुप्तहेरगिरी सुरू केली. मी तिला प्रसूती कक्षातली कपाटं उघडायला लावली आणि त्या दिवशीचा दुसरा धक्का मला बसला. त्या कपाटात प्रसूतीच्या उपकरणांचे 12 संच होते. त्यात 50पेक्षा जास्त उपकरणं होती आणि सगळी कोरी, कधीही न वापरलेली होती. आता मात्र मी फारच नाराज झाले. अहो सिस्टर, तुमच्याकडे जर 51 उपकरणं आहेत तर तुम्ही त्या 4 उपकरणांनी प्रसूती का करता? मी विचारलं. मॅडम, चोरी हो जाते है. कोण चोरी करतं? मी विचारलं. मला वाटत होतं की उगाचच काहीतरी कारण द्यायचं म्हणून हे कारण देत आहेत. आम्ही पाहिलंय ना मॅडम, प्रसूती कक्षात इतके लोक गर्दी करत असतात, त्यातले किती जण उपकरणं, औषधं चोरतात आणि बाहेर वापरतात, म्हणून आम्ही हे सगळं कुलूपबंद कपाटात ठेवतो. पण सिस्टर, तुम्ही परिचारिका तिथं असताना मग कशी काय लोक चोरी करू शकतील? त्या पाळीच्या परिचारिकेने लक्ष ठेवायला हवं ना, मी म्हणाले. मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना, एकेका पाळीला आम्ही फक्त दोघीच असतो. त्यातली वरिष्ठ परिचारिका कधी प्रसूती कक्षात पायच ठेवत नाही. ती फक्त तिच्या टेबलाशी बसून असते आणि आम्हा कनिष्ठ परिचारिकांना प्रसूती कक्ष आणि वॉर्ड दोन्ही सांभाळावं लागतं. शिवाय नर्सिंग स्टेशन इथून किती लांब आहे, सगळीकडे कसं काय लक्ष ठेवणार ना? माझं डोकं भणभणलं होतं. इथल्या समस्या अजूनच गुंतागुंतीच्या होऊ लागल्या होत्या. कुठून सुरुवात करायची हेच मला समजेनासं झालं. आधी प्रसूती कक्षांची सुरक्षितता बघायची की प्रत्येक पाळीत अधिक परिचारिका हव्यात याकडे लक्ष द्यायचं, की कोठाराचा व्यवस्थापक आणि परिचारिकांमधल्या समन्वयाकडे लक्ष पुरवायचं? या सगळ्या अडचणींना समांतरपणे जाणारी आणखी एक समस्या होती असं माझ्या लक्षात आलं. आपल्या रुग्णाला प्रसूती कक्षात आणताना आशा सेविका पिशवी भरून औषधं, इंजेक्शनं, सिरिंजेस आणताना मी पाहिलं होतं. त्या रुग्णालयाबाहेर असलेल्या औषधांच्या दुकानांमधून हे सगळं खरेदी करायच्या. मी त्यातल्या एकीला विचारलं, ही सगळी औषधं विकत वगैरे आणायला कोणी सांगितलं तुम्हाला? त्यावर ती उत्तरली, अहो मॅडम, इथं तर काहीच नसतं. प्रसूती झाल्यावर परिचारिका आम्हालाच बाहेर पिटाळते आणि जवळच्या दुकानातून औषधं आणायला सांगते. त्यामुळे आता आम्ही येतानाच आधीच हे सगळं बरोबर घेऊन येतो. बऱ्याच बायकांच्या हातातल्या पिशव्या मी तपासल्या, तर त्यात कितीतरी अनावश्यक आणि काही वेळा धोकादायकसुद्धा औषधं, वेदनाशामकं आणि टॉनिक्स होती. त्यांनी आशा सेविकेच्या सांगण्यावरून ही खरेदी केलेली असायची. खरं तर या बायकांना सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रसूतीसाठी 1400 रुपये मिळायचे. रुग्णालयामध्ये प्रसूती होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून सरकारने ही योजना चालू केली. आर्थिक मोबदला म्हणून या अंतर्गत बायकांना 1400 रुपये दिले जातात. पण या भारंभार औषध खरेदीत या गरीब बायकांचे ते पैसे वायाच जात होते. रुग्णालयातल्या प्रसूती कक्षात आवश्यक औषधं नसायची हे जरी खरं होतं, तरी याचा फायदा उठवून बऱ्याच आशा सेविका आपल्या रुग्णांना अनावश्यक आणि महागडी औषधं विकत घ्यायला लावत होत्या. पण का? रुग्णांनी महागडी औषधं खरेदी करण्यात त्यांचा काय फायदा होता? आशा सेविकांशी संगनमत करून बाहेरच्या औषध दुकानांचे मालक जास्तीत जास्त विक्री करून स्वतःचा मोठा फायदा करून घेत होते का? माझ्या लक्षात आलं की कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सध्या तरी प्रश्नच नव्हता.
त्यापूर्वी इतर अनेक गोष्टी सुधारण्याची, बदलण्याची गरज होती. धन्यवाद.